माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ब्लॉगर्स माधवीमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक नवीन रेसिपी, चण्या डाळीपासून होणारी भजी। तर ही रेसिपी सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर सुरुवात करूया। तर मंडळी, भजी करण्यासाठी चणा डाळीला आपण भिजत ठेवलं होतं। एक 5 ते 6 तास आपण हिला भिजवून घेतलेली आहे आणि ही 1 वाटी इतकी चणा डाळ आहे। तर आता आपण हिचं वाटण किंवा सारण दोघांपैकी एक काहीही बोलू शकता। तर आपण हे वाटण करणार आहोत। ते ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर हे आता आपण मिक्सरमध्ये घेऊन हिचं वाटण करणार आहोत। यामध्ये आपण कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, तसंच एक चमचा जिरे, आणि थोडीशी हळद, हे पूर्ण वाटण आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत। तर मंडळी, आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे। हे वाटण एकदम बारीक करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर हे आपण आता एका भांड्यात काढून घेणार आहोत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत हा एक मोठा असा चिरलेला, बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, आणि चमच्याने आपण एकदम मिक्स करून घेणार आहोत। आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल ही गरम झालेलं आहे। तर आपण ही भजी सोडून घेऊया। त्या अगोदर आपण गॅसची फ्लेम ही गॅस हा आपण मध्यम आचेवर करणार आहोत आणि सर्व भजी आपण सोडून घेणार आहोत। भजी आपण उलटा पुलटा करून घेऊन शेकून घेणार आहोत चांगल्या। तुम्ही पाहू शकता भजी आपण मस्त अशी मंद आचेवर पूर्णपणे भाजून घेणार आहोत। आपली भजी मस्त अशी गोल्डन ब्राउन झालेली आहे। तर आपण ही भजी आता काढून घेणार आहोत। ही आपण पूर्णपणे मीडियम गॅसवरच फ्राय केली होती, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे सर्व भजी आपण सोडून घेणार आहोत।
मंडळी आपल्या भजी रेडी झालेल्या आहेत. ते भजी आपण अशा आता काढून घेणार आहोत. गॅस आपण बंद करणार आहोत आणि या भजी आपण सर्व काढून घेणार आहोत. तर मंडळी अशा प्रकारे आपली ही चणा डाळीची भजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही भजी किती खुसखुशीत आणि खमंग अशी आहे दिसत आहे. तर ही आपली चणा डाळीची भजीची रेसिपी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.